वीर, आज काय खाणार? यखनी पुलाव व्हेज. चालेल. तर आता इथे सगळे मी खडे मसाले घेतले आहे, छोटी विलायची, मोठी विलायची, त्याच्यानंतर धने, जिरे, तेजपान आणि लवंग आणि मिरे आणि थोडा कांदा टाकला आहे. त्यानंतर टाकला आहे सांबाराच्या काही कांड्या टाकल्या आहे, 2 मिरच्या टाकल्या आहे आणि मी याला छान असं उकडून घ्यायसाठी पाण्यामध्ये टाकून छान त्याला उकडी येऊ दिली आहे. त्याला छान उकळू द्यायचं, म्हणजे त्याचा पूर्ण मसाल्यांचा अर्क त्याच्यामध्ये उतरतो. तिकडे साईडला मी लसूण आणि अद्रक मिरचीची पेस्ट करून घेतली आहे. आता इकडे मी एका भांड्यामध्ये कांदा परतायला ठेवला आहे. तुम्ही बघू शकता इथे पाणी तयार आहे आपलं. तर मी पाणी असं स्ट्रेन करून घेतलं आहे, खडे मसाले त्याच्यातले वेगळे करून घेतले. तर आता आपले कांदे मऊ पडले होते. त्याच्यानंतर मी इथे टाकलं आहे लसूण अद्रकची जी पेस्ट आपण केली होती ती टाकली आणि थोडंसं मीठ टाकलं आहे. त्यानंतर आता इथे आपण व्हेजिटेबल्स आपल्या आवडीनुसार टाकून घ्यायचे. मी इथे गाजर, आलू आणि फ्लावर टाकले आहे आणि बीन्स टाकले आहे, थोडेसे ग्रीन मटर टाकले आहे. तर याला छान असं लसूण अद्रकच्या पेस्टमध्ये कांद्यामध्ये होऊ द्यायचं. यानंतर मी फक्त थोडासा काळा मसाला जो आपला घरगुती असतो तो टाकला आहे. तर हा तुम्ही आवर्जून टाका, त्याला छान टेस्ट येतो, पण काळा मसालाच टाका, लाल नका टाकू, नाहीतर आपला जे पुलाव आहे यखनी त्याचा कलर चेंज होतो. आता मी इथे राईस धुवून घेतला आहे स्वच्छ आणि तो मी यामध्ये ॲड करून घेतला आहे. तर याला पण मी इथे टाकून घेतलं आहे आणि छान असं फिरवून घेतलं आहे. तर आता इथे मी 2 चम्मच असं दही टाकून घेतलं आहे. तुम्ही बघू शकता दही टाकून मी छान असं फिरवून घेतलं आहे. तुम्ही दही आधी पण व्हेजिटेबल्स पण टाकू शकता किंवा नंतर पण टाकू शकता. तर इथे आता आपण जे पाणी रेडी केलं होतं मसाल्यांचं, तेच पाणी आपण यामध्ये ॲड करणार आहे. तर मी इथे पाणी टाकून घेतलं आहे तर आवश्यकतेनुसार, आणि इथे मी याला झाकून ठेवलं होतं. तर याला छान असं स्टीम आली आहे आणि तुम्ही बघू शकता याचा कलर पण इतका छान आलेला आहे. तर आता आपला थोडासा राईस बाकी आहे. तर आता तुम्ही बघू शकता खाली थोडं पाणी आहे. तर मी परत एकदा त्याला झाकून ठेवणार आहे आणि पाणी छान पूर्ण ॲब्झॉर्ब होईपर्यंत, याला छान असं मोकळा होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. तर आपले व्हेजिटेबल्स पण तुम्ही बघू शकता इतके छान असे शिजले आणि तांदूळ पण छान, भात जो आहे तो पण छान मोकळा झाला आहे. तर मी आता इथे कोरिअँडर असं पूर्ण टाकून घेतलं आहे आणि इतका सुंदर सुगंध येत होता मसाल्यांचा घरामध्ये, खूप छान होता. आणि खरंच एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. ही रेसिपी खूप छान आहे, इझी आहे आणि कुणाला पण आवडेल अशी बिर्याणी आहे, अशी यखनी पुलाव आहे. ही इझी आहे, सिम्पल आहे. तर मी यासोबत बुंदी रायता केला होता. तर दह्यामध्ये वीरने बुंदी न टाकताच खाल्लं होतं, त्याला बुंदी आवडत नाही. तर तुम्हाला रेसिपी आवडली तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय.